जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपल्या भावाचं लग्न होतं आणि सकाळ सकाळी आम्हाला पोचायचं होतं हॉलवर. तर गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळं भाई आम्ही एकाच गाडीमध्ये सगळेजण बसलो. म्हणलं अरे घाबरू नको, तुझा मित्र आहे की तुझ्यासोबत. आम्ही पोचलो तिथं हॉलवर. भावाने सगळा हॉल बिल चेक केला आणि भाऊ एकदम खुश होता, भाऊ एकदम भारी वाटत होतं. आणि नंतर आपल्या ह्या सप्तपदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. तर बघा कसं चालू आहे कार्यक्रम आणि हा सुवर्ण क्षण बघायला त्या मित्राच्या नशिबातलं अजून काय पाहिजे. इकडे यांना पाडे म्हणायला लावले होते वाटतं काही, असं मला वाटलं. पण तेवढं तिकडे कॅमेरा फिरवता आर नाही म्हणलं, कॅमेऱ्यावर आहेत. कॅमेरामन म्हणतील तसं बा हे ऐकायला लागते. मग बघा हा सुवर्ण क्षण बघत होतो. तेवढ्यात भाई हा यांचा सप्तपदी 7 फेऱ्याचा हा सोहळा सुरू झाला आणि हे आनंद क्षण बघण्याचं भाग्य माझ्या नशिबी लागलं. तेवढंच पाय म्हणलं अरे बाद झाला आता सगळं, आता चल तिकडं बँड वाजायला नाचायला लागतंय. म्हणलं भावाला म्हणलं चल ये बाबा फास्ट, एवढा स्लो चालून कसं व्हायचं म्हणलं भाई. मग तेवढ्यात भाई भावाला घेऊन म्हणलं एकदम असला वॉकिंग बिकिंग कर खतरनाकमध्ये निघालो. मग दोघांनी एकदम बँडच्या तालावर फुल भाई ताल धरलेला मस्त फुल जोरदार नाचत होतं. एकदम भारी वाटत होतं, एकदम खतरनाक असा विषय. मग तेवढ्यात म्हणले आमची छोटी बहीण म्हणली राहुल दादा मला बी खांद्यावर घेऊन नाच. म्हणलं काळजी करू नका, ऐक तुझा भाऊ. मग बघा इथं मित्र म्हणल्यावर भाई धिंगाणा राडा तर होणारच की, एकदम विषय हार्ड. मग तेवढ्यात आम्ही डायरेक्ट आता स्टेजपर्यंत घेऊन जायचो. सचिन भाऊनी खांद्यावर घेतलं होतं, स्टेजपर्यंत पोहोचवलं आणि अशा प्रकारे हे भावाचं आपल्या लग्न लागलं होतं. एवढा आनंद झाला होता बघा मित्रांनो. हा आनंद बघून एवढं मस्त वाटत होतं, खुश झालेलो एकदम. म्हणलं आता चला त्याच आनंदाच्या क्षणात आपण मस्तपैकी जेवणावर ताव मारला होता. मस्तपैकी जेवण बिवण करून घेतलं. सगळ्यांच्या नजरा काय खालीच बाई, कोणच सुट्टी देणार. फुल तुम्हाला वाटत असेल हे भांडण आहेत, पण ही ताटाला टिकन लावायची अशी मजेशीर पद्धत आहे गावाकडं. तर हे बघा हा एकदम भावनिक क्षण असा चालू होता. तेवढ्यात नवरनवरीची अशी गाडी एकदम सजून तयार होती नवरनवरीला घेऊन जाण्यासाठी. नवरनवरी गाडीमध्ये बसले आणि मग आता त्यांची काय निघायची तयारी झाली होती. मग गाडी काय निघाली बाबा नवरनवरीला घेऊन. मग आम्ही तोपर्यंत काय केलं की बाबा जेवढी पण राहिलेली पाहुणे मंडळ होती त्यांना सगळ्यांना आयसर टेम्पोमध्ये बसवलं आणि आम्ही पुढच्या साईडला बसून म्हणलं आम्ही आमच्या बी मार्गस्थ निघालो. मग आता घरी पोचेपर्यंत काय तर बाबा असा व्हिडिओ काढला आहे मस्तपैकी पद्धतशीर. घरी पोचलो आणि मग मला पण काय मुंबईला निघायचं होतं. मग नितीन भाऊन काय म्हणला चल घाबरून नको, काय टेन्शन घ्यायचं नाही म्हणणार राहुल भाऊ, मी येतो की म्हणला सोडायला. मग रेल्वे स्टेशनला ही सगळी गँग आपल्याला सोडायला आली होती. रेल्वे स्टेशनला पोचलो आणि मग काय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी आपली ट्रेन आली. मग ट्रेनमध्ये बसलो भाई. म्हणलं डायरेक्ट बसलो, दिवसभर थकलेलो, झोपून घेतलं आणि सकाळ सकाळी डायरेक्ट मग कल्याण स्टेशनला उतरलो. चेहरा पूर्ण सुजला होता भाई. ही कल्याणकर लोकांची सगळ्यांची लोकल पकडण्यासाठी भरपूर धावपळ चालू होती. ही अशी धावपळ असते मुंबईकर लोकांची. मग काय तेवढ्यात रिक्षा वगैरे पकडली आणि आपण रिक्षात बसून डायरेक्ट आपल्या ठिकाणी पोचलो. तेवढंच आनंद एजन्सीच्या गेटच्या इथं उतरलो आणि तिथून म्हणलं चला सकाळ सकाळी एकदम थंडगार वातावरणात आपलं चालत निघावं. आणि घरी पोचलो आणि अशा प्रकारे हा आपला एकदम जबरदस्त व्लॉग संपलेला आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.